काय ग सिद्धी, हा ही रोज पाणी पितेच ना या बाटलीतून. हा तुला कळत नाही का पाणी रोजच्या रोज भरून घ्यायचं? ते पण मीच काम करू का? तुला साध्या साध्या गोष्टी पण सांगाव्या लागतात. हा सॉरी सॉरी प्लीज भरशील प्रत्येक का गोष्टीत आता? काय आहे? प्रत्येक वेळी सांगायचं. सॉरी ना. तहान लागली आहे. अरे पाणी संपलं. मीच जाते आणि भरते, नाही तर परत मम्मी येईल, तिला अजून काम असतात आणि त्याच्यामध्ये हे पण काम. मी जाते आणि भरून येते. मग ते पाण्याची बाटली आणते पाणी. अगं मम्मी थांब, मी भरते. तू ऑलरेडी काम करत होतीस अरे ना. बाळा, तू आत्ताच आलीस ना, जरा आराम कर आणि अगं मग ठीक नाही आहे. नाही, असू दे, तू आराम कर. मी पटकन पाण्याची बाटली भरते आणि येते, मग गप्पा मारू. ठीक आहे. मम्मी ऐक ना, बोल. आज भेंडी नको ना, ती वेगळं टेस्टी बनव ना मस्त प्लीज. हे बघ, कंटाळा भेंडी खायचा. मी आता भेंडी चिरायला घेतली, समजला? हीच भाजी होणार आहे. जर तुला खायची असेल तर खा, आणि नसेल खायची तर बाहेरून मागव, समजलं? हीच भाजी मी करणार. मम्मी हा? पटकन ना भेंडी चिरायला घेते. अगं बनवूया काय ना भाजी? करते? नको नको, अगं हे काय? कशासाठी नाही. अगं अगं? इतक्या दिवसानंतर तू आलीस आणि तुझ्यासाठी मी भेंडीची भाजी करू? मम्मी नाही, सांग, तू इतक्या दिवसानंतर आली, काय देऊ तुझ्यासाठी? काय बनवू मी? मम्मी चालेल का भेंडी नाही, खाऊया आपण? तू इतक्या दिवसानंतर आली, मला तुझ्या आवडीचं काहीतरी छान बनवायचं. सांग, काय बनवू तुझ्यासाठी मी? काहीही चालेल. या ना मुलीला लाजच नाहीये. काय हा पसारा करून ठेवलाय? अगं मी काढणारच होती, ते काढते. थोडस कामात बिझी होती ना, म्हणून राहिलं ते. कधी काढणार? काढणार ग. एक सांगू, आता हे इथे सगळं चालून घेते मी. उद्या लग्न झालं ना की सासरी जाशील ना, तेव्हा बरोबर सासू तुझ्याकडनं सगळं काम करून घेईल. आणि जेव्हा मी लग्न करून जाईन ना, तेव्हा तुला माझी आठवण येईल, तेव्हा तुला पण कळेल. काय म्हणायचं या मुलींना खरंच आताच्या. मम्मी चल निघते, उशीर होतोय ना. खूप मजा आली ग, खूप बरं वाटलं मला. अरे बाळा, तू पण 2 दिवस होती, मला बरं वाटलं. पण तिकडे पण तुझी मम्मी वाट बघत असणार आहे. मम्मी मम्मी तर माझी तू आहेस ना ग. अगं सासूबाई म्हणजे पण आईच असते ना आपली. मग ती पण तुझी काळजी घेते, तू त्यांची काळजी घे. पण एक सांगू मी तुला, माझी मम्मी कधीच रिप्लेस नाही होऊ शकत. तूच माझी मम्मी.